गाईच तुम्हाला विहीर दाखवतो डायरेक्ट मोत का बाई तेव्हा गाईच किती खोली माहिती आहे का 105 फूट म्हणजे 15 परस गाईच नाही घेरावा किती एवढा घेरा आहे गाईच. तसं जर डॉक्युमेंटली जर पाहिलं ना किती आहे गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंटली जर पाहिलं ना हद्दपार नाही का इकडे पार कुठं राहा ना गव्हर्नमेंटची तर. सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर गाईज आज आपला ब्लॉग म्हणलं 152 दिवस. तर गाईज आज त्याला जुने गाई गिनीवत वगैरे कापायचंय. नाणी रेडी आहे तुम्हाला दिसणार आहे कॅमेरा फोकस करा वेळ लागतो. काहीच चालला तो जुने घरी. तर गाईज फायनली मी नाणी जुनी तोडायला नाणी धरलेलं आहे आवतं बघा गाईज. ते रान झाला का आपलं धरायचं आहोत तिथं नाही वावरात. हा आत्ता लगेच धरणार आहेत जमान ना त्याला गाईज लगेच इथं म्हणजे लगेच आपलं ताबडतोब हे पण होऊन जाईल. मग राहिले लांब लांबच्या वावर ते मग ट्रॅक्टर घेते ते जमते किंवा बैल नाही देते. 8 तास चालू आहे गाईच. तर गाईच फायनली आलो आपण गिन्नी तोडायला. नाण्यानी 2 कवळे फटफट कापलेले. तर आता मला ते गुणीत भरायचे म्हणजे साईडला अशी गुणी धरायची कवळी जाऊन टाकायची गाडीमध्ये. नाणे धरले तिकडं बैल भरपूर लांब आहे इकडं. तर आपल्याला फटाफट घ्यायचे एवढे कवळे बैल टाकायचे आणि जायचं आऊत धरू लागायचं. तर मी त्याच्यावर मदत करायची उद्या परवा मला जायचं आहे कागदर्शी. नाही आणि किती तोडती तिथं पुढं तोड ना पुढं ते पुढं कंप्लीट कर ना ती लाईन. नाही तोड हा का उद्या दुपारपर्यंत खावं लागतं त्यांना. तर गाईज नाव चालवलं होता बैल विहिरी पिशी. गाईज इथं एवढं हिरकं म्हणून कशामुळे माहिती आहे का कारण ही सरकारी विहीर एनी टाईम चालू राहायची त्याच्यामुळं इथं एवढं सगळं हिरं आहे. कधी म्हणजे आपले बैल पण तर तिथं आहे की ना. गाईज हे बघा नाही घेरावा किती एवढा घेरा आहे गाईच. तसं जर डॉक्युमेंटली जर पाहिलं ना किती आहे गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंटली जर पाहिलं ना त्याचं हद्दपार नाही का इकडे पार कुठं राहा ना गव्हर्नमेंटची जर हद्द जर पाहिली नदीची तर पार इकडं असं ना पलीकडे दिसत नाही तू. हां पलीकडे झाडाच्या पलीकडे ती झाडाच्या पलीकडे का खोना केले ना गाईज इकडं पार तेलिंबापर्यंत आणि इकडं काय सांगता येत नाही पण तिकडं तेलिंबापर्यंत इकडं ना केली का गाईज. भरपूर मोठा घेरा आहे. ते कसं माहिती का आता बरेच दिवस झालं त्यांनी कमिशन नव्हतं भरलं गव्हर्नमेंटला कमिशन नव्हतं भरलं. आत्ता मागच्या बरेचीने चांगला मोठा पूर आला ना त्यावेळेस गव्हर्नमेंटने कमिशन भरलं. त्यावेळेस गव्हर्नमेंटची बरीचशी हद्द आहे. तर शेतकऱ्यांनी बरीचशी जमीन काढली आपली पण जमीन त्याच्यात येईनच का नाही यायची ना असा विषय मित्रांनो. तिकडं तर डिक्लेअर आहे की तेलिंबापर्यंत त्याच्यामुळे तिकडला काही विषय नाही. इकडंच काय नाही पाहिलं नाही आपण. इकडं पण जरा शिक आतमध्ये असणार आहे आता. गाईच तुम्हाला विहीर दाखवतो डायरेक्ट मोत का बाई तेव्हा गाईच किती खोली माहिती आहे का 105 फूट म्हणजे 15 परस गाईच. 7 परतचा ते 7 फुटाचा 1 परत असतो एवढी खोली विहीर मित्रांनो. नुसता मोत का कुवा आहे आणि जेवढी दिसतं ना सर्कल एवढं खोलवर नाही आहे. खाली गेलं का ते कमी होत चालतं एवढी खोली येईल. एवढी विहीर फक्त सगळ्यात मोठी विहीर ही आहे ती काढली ती एक विहीर. आणि 3 नंबरला येते आपली विहीर 12 परस आहे की नाही ना. 1 नंबर ही ती सारखीच गाईच ही आणि ती विहीर सारखीच आहे. आणि 3 नंबरला आपली ती 12 परस आहे की नाही ना. तर गाईज नानातून घरी आम्ही जेवण केला फ्रेश झालो आणि मालिश गाईज आता मी व्हिडिओ राहिलोय
गाडी शिकायचा, फोर व्हीलर गाडी शिकायची, फोर व्हीलर गाडी शिकायचा व्हिडिओ बघायला. मित्रांनो हा एक आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. मित्रांनो झाले आता 2-3 दिवस मित्र आपले व्हिडिओ रेग्युलर बनतात. ते कसं माहिती आहे का, इथं गावावर नेटवर्क नाही ना, व्हिडिओ अपलोड करायचं फार त्रास होतो. दररोजची व्हिडिओ अपलोड करू शकत नाही. मित्र आहे तुम्ही आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. व्हिडिओ चला बाय बाय.